एवढंच सांगेन की ओबीसीचं असणारं आरक्षण हे धोक्यात आलं आहे. याचं कारण की गाड्या फोडायला लागलीत. आमदार मटकरी यांची असणारी गाडी फोडण्यात आली आणि त्याच्याचबरोबर आव्हाड यांची सुद्धा गाडी फोडण्यात आली. मी या गाडी फोडणाऱ्यांना सांगतो, चिटपूट ह्यांची कुठं गाड्या फोडताय? या चिटपूट आमदारांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुमच्या गाड्या फोडण्याच्या पाठीमागचा उद्देश हा जर सफल करायचा असेल तर 3 जणांच्या गाड्या फोडा. कोणाकोणाच्या? नावं घेतली. तेव्हा जे गाडी फोड कार्यक्रम घेतलेला आहे त्यांना सांगतो की ज्यांच्या हातात निर्णय घ्यायचा नाही त्यांच्या गाड्या फोडून काहीच उपयोग होणार नाही. ज्यांच्या हातात निर्णय आहे त्यांच्या जर गाड्या फोडल्या तर कदाचित आपल्याला असणारं पाहिजे ते मिळेल अशी असणारी परिस्थिती आहे.